नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत S3 ॲक्सेस पॉईंट. आता आपण जाणून घेऊया की S3 ॲक्सेस पॉईंट काय आहे. AWS S3 ॲक्सेस पॉईंट एक साधन आहे जे Amazon S3 बकेटसाठी प्रवेश नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. हे विविध ॲप्लिकेशनसाठी किंवा टीम सदस्यांसाठी व्यक्तिगत प्रवेश नियंत्रित करण्यास मदत करते. ॲक्सेस पॉईंट वापरून तुम्ही S3 बकेटवर प्रॉपर्टी सेट करू शकता, ज्या प्रत्येक बकेटच्या विशिष्ट गरजांसाठी ऑप्टिमाइज केलेली असते. आता जे आपण मुख्य वैशिष्ट्ये पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे सोपे व्यवस्थापन. S3 ॲक्सेस पॉईंट तुम्हाला एक सुसंगत आणि केंद्रित पद्धतीने डेटा वापरायला मदत करतं. तुम्ही ॲक्सेस पॉईंटद्वारे कोणत्या विशिष्ट ॲप्लिकेशन्स किंवा युजर्सना कोणते फाईल वापरता येतील हे ठरवू शकता. दुसरं आहे वैयक्तिक प्रवेश नियंत्रण. विविध ॲक्सेस पॉईंट तुम्हाला प्रत्येक ॲप्लिकेशन किंवा टीमसाठी कस्टम IAM म्हणजे आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंट धोरणे लागू करण्याची सुविधा देतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी IAMमध्ये एक पॉलिसी बनवा, ती तुम्ही युजरला बाइंड करा आणि ती पॉलिसी S3 ॲक्सेस पॉईंटमध्ये वापरा. आता आपण हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत, ते कशा प्रकारे करणार आपण. तिसरा आहे सामान्य डेटा अवलोकन. ॲक्सेस पॉईंटची संरचना एकसारखी आहे, ज्यामुळे प्रत्येक बकेटवरील डेटा पाहणे आणि त्यावर कार्य करणे अधिक सोपे होते. चौथा आहे नेटवर्क पॉलिसीसाठी लवचिकता. ॲक्सेस पॉईंट तुम्हाला VPC म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडमध्ये डेटा ट्रॅफिक नियंत्रित करण्यास मदत करतं, ज्यामुळे जास्त सुरक्षा आणि नेटवर्क सेगमेंटेशन मिळतं. शेवटचं आहे स्केलेबिलिटी आणि कार्यक्षमता. त्यात अनेक ॲक्सेस पॉईंट तयार करता येतात आणि प्रत्येकाचा स्वतंत्र डेटा ॲक्सेस व्यवस्थापित करता येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमतेने डेटाचा वापर केला जाऊ शकतो. आता आपण पुढच्या स्लाइड्समध्ये आपण एक उदाहरण पाहणार आहोत. आपण एक उदाहरण पाहूया की एक माऊली म्युझिक प्रोडक्शन कंपनी आहे, जी म्युझिक कंपोज करते, सॉंग्स बनवते, अल्बम काढते. ओके, आणि त्याच्यामध्ये 2 डिपार्टमेंट आहेत. एक इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंट, ओके, आणि एक आहे कंपोजर डिपार्टमेंट. त्या इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटमध्ये एक युजर आहे अजय आणि कंपोजर डिपार्टमेंटमध्ये आहे अतुल. ओके, आणि कंपनीने काय केलेलं आहे, एक Amazon S3 वर एक बकेट बनवलेलं आहे. त्या बकेटचं नाव आहे सॉंग्स लायब्ररी. ओके, आणि त्या सॉंग्स लायब्ररीमध्ये 2 फोल्डर बनवलेले आहेत, एक इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंट आणि एक कंपोजर डिपार्टमेंट. जेव्हा केव्हा इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटचा युजर, उदाहरणार्थ अजय, S3 बकेट ॲक्सेस करेल तर त्याला फक्त इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटच दिसलं पाहिजे. जर तो कंपोजर डिपार्टमेंटच्या फोल्डरमध्ये ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे ॲक्सेस डिनाईड किंवा एरर थ्रो केला पाहिजे. सेम जर अतुल, जो कंपोजर डिपार्टमेंटचा युजर आहे, जर तो ॲक्सेस करत असेल S3 सॉंग लायब्ररी तर त्याला फक्त कंपोजर डिपार्टमेंटचंच फोल्डर मिळेल. आणि जर का त्याने इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटच्या फोल्डरमध्ये ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे एरर थ्रो केलं पाहिजे. आता हे आपण जो डायग्राम बघतोय हा टेक्निकली आणि प्रॅक्टिकली आपण कसं इम्प्लिमेंट करणार आहोत ते आता आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आपल्या AWS कन्सोलमध्ये लॉग इन केलेलं आहे. तर पहिली आपली स्टेप आहे बकेट क्रिएट करणं. ठीक आहे, बकेट क्रिएट करणं काय करणार आहोत आपण, S3ला क्लिक करणार आहोत, क्रिएट बकेटला क्लिक करणार आहोत. आपण नाव देऊया सॉंग्स लायब्ररी. ओके, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, काही सेटिंग चेंज करता डिफॉल्ट सेटिंगवर आपण काय करणार, क्रिएट बकेट करणार आहोत. मित्रांनो, आपलं बकेट क्रिएट झालेलं आहे. या बकेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 फोल्डर बनवायचे आहेत, एक इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटसाठी आणि एक कंपोज डिपार्टमेंटसाठी. ओके, तर इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटसाठी आपण एक फोल्डर बनवणार आहोत, इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंट म्हणून. ठीक आहे, आणि क्रिएट फोल्डर करणार आहोत. आपला इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंट फोल्डर क्रिएट झाला आहे. अजून आपल्याला दुसरं फोल्डर लागणार आहे कंपोजर डिपार्टमेंट आणि क्रिएट फोल्डर करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सॉंग लायब्ररीमध्ये आपण 2 फोल्डर बनवलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, या बकेटसाठी आपल्याला एक पॉलिसी जनरेट करायची आहे. तर आपण काय करणार आहोत, परमिशनमध्ये जाणार आहोत,
परमिशनमध्ये तुम्ही पाहू शकता आता कोणतीही बकेट पॉलिसी याला अप्लाय केलेली नाही आहे. तर आपल्याला क्रिएट करायचं आहे. त्याला एडिटला क्लिक करा. पॉलिसी जनरेटरमध्ये या. पॉलिसी जनरेटरमध्ये सिलेक्ट करा S3 बकेट पॉलिसी. इफेक्ट अलाव, प्रिन्सिपल स्टार मीन्स ऑल युजर, ऑल ॲक्शन आणि आपल्याला आपल्या बकेटचा ARM नंबर इकडे द्यायचा आहे. तर पाठच्या विंडोमध्ये या. बकेट ARMला कॉपी करा आणि इकडे पेस्ट करा. पुन्हा कॉमा देऊन पुन्हा पेस्ट करा आणि ऑब्लिक स्टार द्या. आता इकडे मित्रांनो नेक्स्ट कंडिशन आहे ॲड कंडिशन. इकडे स्ट्रिंग इक्वल टू आणि इकडे द्या डेटा ॲक्सेस पॉईंट अकाउंट. म्हणजेच काय मित्रांनो, याचं मी सांगतो तुम्हाला काय अर्थ आहे. या डेटा ॲक्सेस पॉईंट अकाउंटमध्ये आपल्याला आपला अकाउंट ID द्यायचा आहे. आपला अकाउंट ID हा इकडे असणार आहे. या अकाउंट IDला क्लिक करा आणि व्हॅल्यू पेस्ट करा. ॲड कंडिशन, ॲड स्टेटमेंट आणि जनरेट पॉलिसी. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली ही पॉलिसी जनरेट झालेली आहे. याला कॉपी करायचं आहे आणि इकडे पेस्ट करायचं आहे. त्याचा अर्थ जाणून घ्या मित्रांनो की आपण ही पॉलिसी काय कोणकोणते स्टेटमेंट आपण वापरलेले आहेत. आपण इफेक्ट अलाव केलेलं आहे. प्रिन्सिपल स्टार म्हणजे ऑल युजर्स, ॲक्शन S3 स्टार म्हणजे ऑल ॲक्शन्स, रिसोर्स म्हणजे काय लायब्ररी आणि त्याचे सब फोल्डर, त्याच्यामध्ये सर्व आपण ॲक्सेस दिलेला आहे. पण कोणाला, ज्यांचा डेटा ॲक्सेस पॉईंट अकाउंट या अकाउंट IDने म्हणजे काय या अकाउंट IDमधनं जे काही युजर असतील त्यांना ऑथेंटिकेट केलेलं आहे या कंडिशननी. ओके, आणि आपण आता सेव्ह चेंजेस करणार आहोत. आणि पाहू शकता आपली ही पॉलिसी सक्सेसफुली जनरेट झालेली आहे. आपण क्लोज करणार आहोत आणि बकेटच्या ऑब्जेक्टमध्ये येणार आहोत. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, 2 युजर बनवायचेत. ओके, एक इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटचं, त्या युजरला नाव असणार आहे अजय आणि दुसरं बनवणार अतुल जो कंपोजर डिपार्टमेंटचं. ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत, कोणत्या सर्व्हिसमध्ये जाणार आहोत, आपण IAM जाणार. IAM म्हणजे आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंट. तर तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे क्लिक केल्यावर तुम्हाला IAM मिळू शकतो किंवा इकडे नाही मिळालं तर इकडे टाईप करा IAM. आपण या IAMला एका न्यू टॅबमध्ये ओपन करू. युजर बनण्याच्या अगोदर आपल्याला एक पॉलिसी बनवावी लागेल. ओके, त्या पॉलिसीला क्लिक करणार आहात. पॉलिसी क्रिएट करण्यासाठी इकडे क्लिक करणार क्रिएट पॉलिसी. ओके, पॉलिसीमध्ये तुम्हाला सिलेक्ट आहे कोणत्या सर्व्हिसची तुम्हाला पॉलिसी बनवा. आपण देणार आहोत S3. ओके, आता S3 मध्ये आपल्याला स्पेसिफिकच पॉलिसी आपल्याला क्रिएट करायची आहे. तर फर्स्ट करणार आपण लिस्ट ॲक्सेस पॉईंट, याला क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर आहे लिस्ट मल्टी रिजन ॲक्सेस पॉईंट, त्याच्यानंतर लिस्ट ऑल माय बकेट, त्याच्यानंतर लिस्ट बकेट. ह्या 4 पॉलिसी आपण लिस्टमध्ये सिलेक्ट केल्या आणि रीडमध्ये आपण करणार आहोत गेट ॲक्सेस पॉईंट. गेट ॲक्सेस पॉईंट इकडे. ओके, ते ह्या आपण पॉलिसी सिलेक्ट करून आपण नेक्स्ट करणार आहोत. ओके, आणि आपण या पॉलिसीचं नाव देऊया सॉन्ग लायब्ररी ॲक्सेस पॉलिसी. ओके, आणि क्रिएट पॉलिसीला क्लिक करणार आहोत. आता आपली पॉलिसी क्रिएट झालेली आहे. तर आपल्या मित्रांनो आपले 2 युजर बनवायचे आहेत. तर युजर बनवण्यासाठी काय करणार आपण, युजर्स या लिंकला क्लिक करणार आहोत. ठीक आहे, आपण नवीन युजर क्रिएट करणे, क्रिएट युजर. इकडे नाव देऊया आपण अजय इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंट आणि आपल्या या युजरला आपण काय AWSचं मॅनेजमेंट कन्सोलचा ॲक्सेस देणार आहोत. या सेकंड ऑप्शनला क्लिक करायचं आहे. येस आय वॉन्ट टू क्रिएट IAM युजर. कस्टम पासवर्ड देऊया आपण जेणेकरून आपल्याला तो लक्षात राहील. आणि इकडे आपण क्लिक करणार युजर मस्ट क्रिएट, ह्याला अनचेक करणार. का, कारण जेव्हा तो पहिल्यांदा लॉग इन होईल आणि जर हे चेक असेल तर तो एक्सप्लिसिटली फोर्सफुली तुम्हाला पासवर्ड चेंज करायला सांगणार. ते आपल्याला नको आहे म्हणून आपण काय केलं आहे, कस्टम पासवर्ड केलेला आहे आणि युजर मस्ट क्रिएट अ न्यू पासवर्ड. ओके, क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इकडे काय करायचं आहे, त्याला जी आता आपण पॉलिसी क्रिएट केली सॉन्ग लायब्ररीसाठी ती त्याला आपल्याला अटॅच करायची आहे. तर आपण काय केलेलं आहे, सॉन्ग लायब्ररी ॲक्सेस पॉलिसी आपण आता नवीन बनवलेली आहे. त्याला
ती पॉलिसी अटॅच करायची आहे. करण्यासाठी आपण नेक्स्ट करणार आहोत आणि नंतर क्रिएट. तर मित्रांनो आपला एक युजर क्रिएट झालेला आपण बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर रिटर्न टू युजर सगळं आपल्याला दुसरा युजर सुद्धा बनवायचा आहे, अतुल म्हणून, अतुल फ्रॉम कंपोजर डिपार्टमेंट. ठीक आहे. येस आय वॉन्ट टू गिव्ह मॅनेजमेंट कन्सोल ॲक्सेस, क्रिएट आय एम युजर, कस्टम पासवर्ड आणि युजर मस्ट ला अनचेक करायचं आहे. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, सेम परमिशन कॉपी करायचं, म्हणून आपण काय करणार, कॉपी परमिशन आणि जी अजयची जी ॲक्सेस होती सेम टू सेम आपण त्या अतुलला सुद्धा देणार आहोत. त्याच्यानंतर क्रिएट युजर करणार आहोत. तर मित्रांनो आपले 2 युजर क्रिएट झालेले आहेत, अजय आणि अतुल. ओके. आता आपण काय करणार आहोत, आपण पुन्हा आपल्या बकेटमध्ये जाणार आहोत. पुन्हा आपण आपल्या बकेटमध्ये आलेलो आहोत. आता आपण युजर पॉलिसी बनवली आहे, युजर सुद्धा बनवलेत आणि त्या युजरना आपण पॉलिसी सुद्धा अटॅच केलेली आहे. आता आपलं नेक्स्ट काम काय आहे, आपल्या S3 मध्ये येऊन आपल्याला ॲक्सेस पॉईंट क्रिएट करायचे आहेत. ओके. तर ॲक्सेस पॉईंटला क्लिक करायचं आहे, क्रिएट ॲक्सेस पॉईंटला यायचं आहे. पहिला माझा ॲक्सेस पॉईंट आहे इन्स्ट्रुमेंट ॲक्सेस पॉईंट. ओके. त्याच्यानंतर आहे नेटवर्क ओरिजिन. नेटवर्क ओरिजिनमध्ये तुम्ही स्पेसिफाय करू शकता की जो युजर आहे तो तुमचा रिसोर्स कशा प्रकारे ॲक्सेस करेल. VPC म्हणजे तुमच्या इंटरनल प्रायव्हेट क्लाउडमध्ये करणार की थ्रू द इंटरनेट करू शकतो. आपण सध्या टेस्टिंगसाठी आणि प्रॅक्टिससाठी आपण इंटरनेट मेन्शन करूया. त्याच्यानंतर आपण क्रिएट करणार ॲक्सेस पॉईंट पॉलिसी. आता इकडे बघू शकता इकडे ब्लँक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जनरेट करायचं आहे. तर आपण काय करूया, पॉलिसी एक्झाम्पलला क्लिक करूया आणि तिकडं आपण पॉलिसी कॉपी करूया. ही जी पॉलिसी दिसते तुम्हाला ही कॉपी करायची आहे आणि तुमच्या या एम्प्टी टेक्स्ट बॉक्समध्ये ती पेस्ट करायची. आता आपल्याला ॲज इट इज वापरून चालणार नाही, कारण आपल्याकडे भरपूर काही गोष्टी आपल्याकडे चेंज करायच्या आहेत. आता हे जी ॲक्सेस पॉलिसी आपण बनवतो आहे ही इन्स्ट्रुमेंट ॲक्सेस पॉलिसी आहे. ठीक आहे. आणि इन्स्ट्रुमेंट पॉलिसीसाठी, इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटसाठी आपण एक युजर बनवलेला आहे अजय. तर आपण या अजयमध्ये जाणार आहोत आणि हा अजयचा जो ARN दिसतोय तो आपण कॉपी करणार आहोत आणि या AWSच्या कॉलममध्ये आपण पेस्ट करणार आहोत. त्याच्यानंतर काय करणार आहोत की आपला जो आता हा जो त्यांनी सॅम्पलमध्ये जो दिलेला आहे हा US वेस्ट 2चा रिजन दिला आहे, पण आपण मुंबई रिजनमध्ये करतोय. तर आपण काय करणार, आपला मुंबईचा रिजन कोणता आहे, AP South 1. तर आपण इकडे चेंज करूया AP South 1 आणि अकाउंट म्हणजे कोणत्या अकाउंटनी ID तो लॉग इन करणार. तर आपण इकडे अकाउंट मेन्शन करूया. त्याच्यानंतर ॲक्सेस पॉईंट देणार आहोत. हा ॲक्सेस पॉईंट असं ना. आता हा माझा जो ॲक्सेस पॉईंट आहे हा माय ॲक्सेस पॉईंट म्हणजेच काय की हा जो माझा ॲक्सेस पॉईंट बनवतो आहे त्याचं नाव ते कॉपी करायचं तुम्हाला आणि इकडे पेस्ट करायचं. इकडे पेस्ट करायचं आहे. इन्स्ट्रुमेंट IP ऑब्जेक्ट तसंच ठेवायचं आहे आणि कोणत्या फोल्डरसाठी हवं आहे. ठीक आहे. तर फोल्डरसाठी हवं असतं तर आपण काय करणार आहोत, आपण पुन्हा S3 मध्ये जाणार आहोत आणि आपल्या CM लॉंग लायब्ररी आणि आपला इन्स्ट्रुमेंटसाठी बनवतोय बरोबर. तर इन्स्ट्रुमेंटचं आपण कॉपी करूया नाव आणि ठीक आहे. म्हणजेच काय, या स्पेसिफिक युजरला ओके म्हणजे अजय या युजरला या ॲक्सेस पॉईंट थ्रूच ही S3 बकेट ॲक्सेस करता येईल. ओके. कोणती तर हा फोल्डर इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंट फोल्डरमधले सर्व रिसोर्स त्याला ॲक्सेस करता येईल. आता आपण काय करूया, क्रिएट ॲक्सेस पॉईंट क्लिक करूया. आता आपला हा इन्स्ट्रुमेंटचा ॲक्सेस पॉईंट क्रिएट झालेला आहे. सेम वे आपण काय करणार आहोत, आपण कंपोजर ॲक्सेस पॉईंट ओके इंटरनेट थ्रू ॲक्सेस करायचं आहे आणि आपण इकडे ही कॉपी करूया. आता आपण कंपोजरसाठी सुद्धा एक युजर बनवलेला आहे, त्याचं नाव काय अजय
सॉरी इन्स्ट्रुमेंटसाठी आपण अजय बनवलेलं, अतुल हा आपण कंपोजर डिपार्टमेंटसाठी बनवला. त्याचा ARN आपण कॉपी करायचा आहे आणि हा इकडे पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इकडे रिजन चेंज करायचं आहे. मुंबईचा कोणता आहे, AP साऊथ 1. तुम्ही पाहू शकता AP South-1. ओके. अकाउंट आपल्याला हा कॉपी करायचा आहे, इकडे पेस्ट करायचं आहे. ॲक्सेस पॉईंट म्हणजेच काय, या आपल्या ॲक्सेस पॉईंटचं नाव आपण काय देऊया, कंपोजर. पेस्ट करायचं आहे ऑब्जेक्ट आणि कोणत्या फोल्डरमध्ये, आता कोणत्या फोल्डरमध्ये आपल्याला हवं आहे, कंपोजर. त्या कंपोजरचं कॉपी करायचं आहे. ठीक आहे, आणि पेस्ट. ओके मित्रांनो, आता क्रिएट ॲक्सेस पॉईंटला क्लिक करा. पुन्हा आपण एकदा क्रॉस चेक करूया की आपण पॉलिसी जे आपण ॲक्सेस पॉईंट बनवले आहेत ते करेक्ट आहेत का. ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट ओके, ॲक्सेस पॉईंट AP करेक्ट आहे. कंपोजरमध्ये यायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये चेक करायचं आहे, कंपोजर डिपार्टमेंट करेक्ट. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, आपण बकेट बनवलं, त्याच्यामध्ये ॲक्सेस पॉईंट क्रिएट केले आणि ॲक्सेस पॉईंटवर आपण स्पेसिफिक युजर्ससुद्धा मेन्शन केलेलं आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, हे टेस्टिंग करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण आणि आपण वेगवेगळ्या युजरचं लॉग इन करूया. आपण पहिला युजर आपण बनवलेला अजय इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंट करेक्ट, आणि त्याचा अकाउंट ID होता 332070838287. साइन इनला क्लिक करायचं आहे. युजर ID पासवर्ड टाकायचं आहे आणि अकाउंट ID सुद्धा टाकावा लागणार. अकाउंट IDला आपण इकडे पेस्ट करणार आणि साइन इन केलेलं आहे. तर मित्रांनो, मला S3 ॲक्सेस करायचं आहे, S3ची सर्व्हिस या अकाउंटमधनं. तुम्ही काय करणार, S3ला क्लिक करणार. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला इकडे ना सॉन्ग लायब्ररीचा बकेट दिसतो आहे. आता आपण काय चेक करणार आहोत की जर मी या सॉन्ग लायब्ररीमध्ये डायरेक्टली काही ऑब्जेक्ट अपलोड करत असेल तर मला तो अलाव करतो की नाही. ओके. तर मी काय करूया, अपलोडला क्लिक करूया, ॲड फाईलला क्लिक करूया, एखादी फाईल सिलेक्ट करूया आणि अपलोड क्लिक करूया. ॲक्सेस डिनाईड. त्याचप्रमाणे एखादा आपण हा जो अजय आहे हा इन्स्ट्रुमेंटचे डिपार्टमेंटचा युजर आहे. तर समजा आपण कंपोजर डिपार्टमेंटमध्ये गेलो, ठीक आहे, आणि अपलोड करण्याचा प्रयत्न केला, तर त्या केसमध्ये सुद्धा मला एरर थ्रो केला पाहिजे. तुम्ही पाहू शकता इकडे आपला एरर थ्रो करतोय. इवन जर मी या बकेटमध्ये गेलो आणि इवन इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटमध्ये डायरेक्टली गेलो आणि एखादी फाईल मी अपलोड करत असेल तरीसुद्धा त्या केसमध्ये मला एरर देणार का, कारण आपला ॲक्सेस पॉईंट काय सांगतो, ॲक्सेस पॉईंटचं फंडामेंटल काय की तुम्हाला कोणताही रिसोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल, ॲक्सेस करायचं असेल तर आपण कशा थ्रू करू शकतो, फक्त ॲक्सेस पॉईंट थ्रू करू शकतो. याचाच अर्थ काय, मला जर एखाद्या माझ्या इन्स्ट्रुमेंट या फोल्डरमध्ये जर डेटा अपडेट करायचा किंवा ऑब्जेक्ट अपलोड करायचं असेल तर थ्रू द ॲक्सेस पॉईंट मला तो ॲक्सेस करावा लागेल. मग काय करणार, आपण या ॲक्सेस पॉईंटला क्लिक करणार आहोत, इन्स्ट्रुमेंटमध्ये जाणार आहोत. ओके. इन्स्ट्रुमेंट ॲक्सेस पॉईंटला क्लिक करून इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटमध्ये जाणार आहोत. आता मित्रांनो, जर का मी एखादी फाईल इकडे अपलोड करण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ ही घेऊया, ओके, आणि मी अपलोड केली तर काय दिसतं मित्रांनो, अपलोड सक्सेसफुली. का, कारण मी हा जो इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंट नावाचा जो फोल्डर आहे हा मी कसा ॲक्सेस केला आहे, थ्रू द ॲक्सेस पॉईंट ॲक्सेस केला आहे, नॉट डायरेक्टली. ओके. डायरेक्टली मी ॲक्सेस केला आहे का, नाही, पण ॲक्सेस पॉईंट थ्रू मी ॲक्सेस केलेला आहे म्हणून मला तो सक्सेसफुल दाखवतो आहे. आता सेममध्ये काय करूया, आपण अजयला लॉग आउट करूया आणि अतुलनी लॉग इन करून बघूया की सेम व्हॅलिडेशन आणि सेम ॲक्सेस मला मिळतो आहे का. तर आपण काय करूया, अतुलचं ID कॉपी करूया, साइन इनमध्ये जाऊया. अकाउंट ID ऑलरेडी आहे कारण अगोदर आपण लॉग इन केलेलं. आपण आता
कंपोजर डिपार्टमेंटच्या अतुलच्या नावाने आपण लॉग इन केलं आहे. S3 मध्ये आपण येणार आहोत. पुन्हा पाहूया इकडे सॉन्ग लायब्ररीमध्ये मला तो डायरेक्टली अपलोड करायला परमिशन देतो आहे की नाही. तर मित्रांनो पाहू शकता मला तो एरर देतोय. कारण मी डायरेक्टली S3 बकेट आणि त्याचे सब फोल्डर मी ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय. पण ॲक्सेस पॉईंट काय सांगतोय, नाही, तुम्हाला जर कोणताही फोल्डर किंवा सब फोल्डर तुम्हाला यूज करायचं असेल, वापरायचं असेल, तर तुम्हाला ॲक्सेस पॉईंट थ्रूच जावं लागेल. ओके, म्हणून काय करतो आपण आता, हा अतुल जो आहे हा कंपोजर डिपार्टमेंटचा आहे आणि माझ्या कंपोजर डिपार्टमेंटचा ॲक्सेस पॉईंट कोणता आहे, कंपोजर AP. त्या कंपोजर APला क्लिक करणार मी आणि कंपोजर डिपार्टमेंटमध्ये जाऊन क्लिक करणार. आणि जर का इकडे मी फाईल किंवा एखादं फोल्डर मी ॲड करण्याचा प्रयत्न केला तर तो मला सक्सेसफुली परमिशन देणार. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अपलोड सक्सेसफुली दाखवतोय. कळलं, हा जो आपण जो डायग्राम पाहिला तो आपण प्रॅक्टिकली कसा इम्प्लिमेंट केला, कशा प्रकारे आपण पहिला आपण काय केलं, पहिला आपण बकेट क्रिएट केला. बकेट क्रिएट केल्यानंतर आपण पॉलिसी अप्लाय केली. पॉलिसी अप्लाय केल्यानंतर आपण काय केलं, त्याच्यामध्ये 2 फोल्डर बनवले, एक इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटसाठी आणि एक कंपोजर डिपार्टमेंटसाठी. त्याच्यानंतर आपण काय केलं, यूजर बनवले, एक अजय आणि अतुल. आणि त्या अजय आणि अतुलला आपण काय केली, पॉलिसी अटॅच केली. ती पॉलिसी अटॅच केल्यानंतर आपण त्या यूजर नेमच्या ARNनी प्रत्येक म्हणजे अजयच्या आणि अतुलच्या ARNने आपण 2 ॲक्सेस पॉईंट जनरेट केले, एक इन्स्ट्रुमेंट ॲक्सेस पॉईंट आणि एक कंपोजर ॲक्सेस पॉईंट. आणि त्याच ॲक्सेस पॉईंट थ्रू आपण फाईल्स आणि ऑब्जेक्ट अपलोड करण्याचा प्रयत्न केला. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.